बिग बॉस मराठी 5वा सीझन वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. सगळी फिल्म इंडस्ट्री मराठीची तुटून पडल्या. एकतर पब्लिक मंडळी सुद्धा शो बॅन करा किंवा बऱ्याच गोष्टी चालल्यात. का तर आपल्या ज्येष्ठ कलाकारांचा अपमान होणं अजून काही थांबलेलं नाही. जान्हवी वर्सेस पॅडी दादा. झालंय काय? एक टास्क घेतला होता सत्याचा पंचनामा म्हणून. बिग बॉसनं कशासाठी घेतला होता तर त्याचीच माहिती. पण होतं काय, प्रत्येक पर्सन एका खुर्चीवरती जाऊन बसणार. बिग बॉस त्यांना एक सेंटेन्स देणार, एक वाक्य सांगतील, बाबा तुमच्याबद्दल असं बोललं जातंय. एक प्रकारची चुगलीच. बरं ते येस ऑर नो, होय किंवा नाही, योग्य अयोग्य एवढंच सांगायचं. आणि त्याच्यावरती जर समजा ए टीमचा मेंबर गेला असेल तर त्याच्यावरती बी टीमला डिसिजन द्यायचा होता, बाबा हा याच्या संग सहमत आहे किंवा नाही. तर बी टीमचा खेळाडू जर आत गेला असेल तर ए टीम वाल्याने त्याच्यावरती प्रिडिक्शन द्यायचं होतं, बाबा येस ऑर नो. जर ए टीम टोटल निगेटिव्ह घेणार, बायस घेणार, हे सगळ्या जगाला माहित आहे. तर याच्यातच काय नाही, असा वेळ आलाय की पॅडी दादा आत गेलेला आणि त्यांना, म्हणजे इथं सांगतो तुम्हाला की बी टीम एकदम युनिटीने खेळल्या. ग्रुपनं एका नियमनानं किंवा एक काय म्हणतात त्याला, अभिजित दादांनी चांगलं त्यांना हँडल केलं, समजावून सांगितलं, बाबा आपण असं केलं तर बिग बॉस म्हणजे बी टीम ए टीम त्यांना काय डिफेंड करणार आहे किंवा काय सांगतील. आणि याच्यात असं होतं की आत गेलेल्या पर्सन सोबत बाहेरची टीम जर असेल, सहमत असेल, तर 20,000 बीबी करन्सी असं त्यांना भेटणार होतं. आणि सध्या बिग बॉसची थीम तीच आहे की बाबा बीबी करन्सीवरती सगळा घर खर्च चालवायचा आहे. एक प्रकारचा टास्क आहे. तर आजपर्यंत सगळ्यात पहिल्यांदा गेली आर्या. आर्यानं बरोबर दाखवलं की बालिशपणा म्हणजे काय असतं. ती गेली, तिला काहीतरी विचारलं, तिथं नाही म्हणून, हां, तिला काहीतरी विचारलं की बाबा तिला असं वाटतंय की बिग बॉसचं सगळंच तिला कळतंय. असा काहीतरी प्रश्न होता. करेक्ट असेल नसेल माहित नाही, बरं तुम्ही सांगू शकताय. तर तिने म्हटली होय. आणि बाहेरची सगळी म्हटलं की बाबा हा याच्या मताशी सहमत नाही, बाबा आम्हाला सुद्धा गेम कळतो, असं काहीतरी विषय होता. बाहेर आल्यानंतर बिग बॉसनं परत बी टीमला चान्स दिला की थोडासा वेळ विचार करा, प्लॅनिंग करा आणि त्याच्यानंतर तुमचा गेम ठरवा, असं काय 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 होईल ते. मग आर्या मग तिथं बाहेर हसायला लागली, तिची चूक लक्षात आल्यानंतर तिला समजावून सांगितल्यावरती. भाई डीपी दादाला गेम लय जबरदस्त कळाला होता. आणि अभिजित दादाने काय केलं की टीमला सांगितलं होतं, बाबा पुढचा प्रश्न तुम्हाला कसा आला तर काय एक्सेप्ट करा, बाबा आपल्या चुका असेल तर होय म्हणून टाकायचं, बाबा हा. तर ती पुढची गोष्ट, पुढची लोक असहमत किंवा त्यांचे काहीतरी प्रिडिक्शन असणार. भाई दुश्मनाच्या तोंडातनं कौतुक करून घेणं हा सुद्धा सगळ्यात मोठा विजय आहे. आणि ए टीम अक्षरशः कन्फ्युज झाली, भाई हे काय आहे. त्यांना वाटत होतं गेम मध्ये ते टॉपला आहेत, पण ऍक्च्युअली बी टीम जिंकल्या. म्हणजे हार कर भी जितने वाले को बाजीगर कहते, अशातलं काहीतरी ते होता तो एपिसोड. तर या टास्कच्या दरम्यान डीपी दादा आणि जान्हवी यांचा, डीपी नाही सॉरी, पॅडीदा आणि जान्हवीचं झालं कडाक्याचं जोरदार. ऑब्व्हियसली जान्हवीचं फाटकं तोंड कायम तिथं पण भरवलं, बाबा की आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग करून जगली आणि इथं ओव्हर ऍक्टिंग करायला आल्या. किंवा परत ती लायकी, परत त्या ऍक्टिंग वरनं, करिअर वरनं बोलणं, अजून काय बोललेली, ओव्हर जोकर, हे असे शब्द वापरले ते, हे ना वैभ्यानं जोकर, जोकर वरनं काहीतरी बोलायला. भाई मला त्या जान्हवीला सांगायचंय, भाई जान्हवी तुझा जन्म मला वाटतं काहीतरी 99चा 2000चा काहीतरी आहे असं दिसतंय. आणि 2002-3 ला ना कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक अशी मालिका लागत होती, त्यावेळेला ना आमचं बालपण होतं, आम्हाला चांगलं कळत होतं. शिव हे कॅरेक्टर अक्षरशः महाराष्ट्रानं डोक्यावरती उचलून धरलं होतं. बरेच पिक्चर बघ, ते अलीकडचा कोणता आहे, येड्याची जत्रेमध्ये नयनरावचं कॅरेक्टर बघ, हा आमचा पॅडीदाना अक्षर खळखळून हसवतोय. ओव्हर ऍक्टिंग मध्ये भाई. जिथं तो महाराष्ट्राला अक्षरशः हसवत होता का नाही, तिथं तुझा जान्हवीचा जन्मच नव्हता तुझा ते. असतील काहीतरी ते 4-5 वर्ष बघून घे जरा असं हिशोबानं. तू तुझ्या हिशोबानं राहिलीस तर बरं पडणार. याच्यावरती पूर्ण मराठी इंडस्ट्री उभा राहिल्या पॅडीदादाच्या बाजूनं. सगळ्या महाराष्ट्रातनं अक्षरशः ना, जान्हवीला एक सांगायचंय, बाहेर आल्यानंतर ना तुझं कुठली पण एक रील घे, इंस्टाग्राम स्टोरी वगैरे घे आणि सहज स्क्रोल करून खालची एखादी कमेंट होत, अक्षरशः ना तू म्हणशील काय म्हणते बिग बॉस मध्ये मी असे कांड केलेत. अरे यार, लाज वाटायला पाहिजे. भाई आपली लायकीच नाही, तुझं काय करिअर आहे, काय करिअर आहे बाबा, जे तू एवढ्या मोठ्या अक्षर. पॅडीदा लिजेंड आहे, कॉमेडी मधला लिजेंड आहे. सहज मला तर वाटतंय भाऊच्या धक्क्यावर रितेशनं आता काय करायला पाहिजे, पॅडीदादाला एक ऍक्ट करायला लावायला पाहिजे आणि जान्हवीला सुद्धा. बघूया कुणाच. आणि तिथं स्पर्धा पण होत नाही, बाई हे चुकीचं आहे खरं तर. तिथं स्पर्धाच होत नाही. आणि त्यांचं एक ठरलेलं आहे की बाई की टास्कच्या दरम्यान घालून पडून अक्षरशः मर्यादा ओलांडून जायचं, खालच्या थराला जायचं आणि थोड्या वेळानं मुळू करत सॉरी बोलायला जायचं. दुसऱ्या दिवशी जान्हवी पॅडीदादाच्या पाया पडतेल्या दिसत्या की माझं चुकलो, मी ह्या ह्याच्यात असत्या आविर्भावात जाते, हे ते ते.
बट पॅडी दादा म्हणतोय की दुसऱ्या बाजूला त्याचा ती घटना घडलेली, देवा हिला एवढी मोठी कर, एवढी मोठी स्टार कर आणि तिला भविष्यात असं वेळ द्यायला पाहिजे बाबा तुमच्यासोबत पॅडी काम करणार आहे. त्यावेळेला ती म्हणावी की मी या माणसासोबत काम करणार नाही. किंवा पॅडी दादा सुद्धा म्हणतोय बाबा भविष्यात अशी वेळ आली तर मी सुद्धा तिच्यासोबत काम करायला नकार आहे. आणि ही तिनं पॅडी दादानं सरळ सरळ तोंडावरती सांगितलंय जान्हवीला. बाई हे काय आहे? का इतक्या खालच्या थराला जाते बिग बॉस? तुम्ही याच्यामध्ये इंटरफेअर का करत नाही? मागे एकदा डिक्लेअर केलं की बाबा पहिल्यांदा आणि शेवटचा हस्तक्षेप करतोय टास्कच्या वेळेला. पण इथं यार मराठी माणसाचा, कलाकाराचा मराठी चॅनेल वरती एवढा मोठा अपमान होतोय, कालचं बोललं ते बोलून जातंय. तुम्ही का अशा टायमाला म्हणजे गप्प बसताय? तुम्ही मग पाठबळ देताय, अशा गोष्टी होऊ शकतात काय? मग तुम्ही जर शिक्षा करा की एखादी, टाका तिला नॉमिनेशन मध्ये बाहेर काढायला किंवा काय. अशा गोष्टी आहेत ह्या. जान्हवीला यार अक्षरशः तोंड फाटकंय, फाटक्या तोंडाचं आहे ते. त्याला अजून कुठल्या शब्दात बोलावं, माझ्याकडचे शब्द संपलेत. बाहेर आल्यानंतर तिची घरच्यांची एकदा मला वाटतं स्टोरी बघितली होती, बाबा हा चांगली खेळत्या की म्हणजे एवढं नाजूक असेल तर बिग बॉस सारख्या खेळ मध्ये कशाला येतात बाबा. घरचे जर हे सपोर्ट करत असतील तर तिचं वागणं बोलणं त्यासनीच लकलाप असू द्या, जे काय असेल ते. बरं, हा होता जान्हवीचा आणि पॅडिदाच्या मध्ये झालेलं भांडणाचं कारण की टास्कच्या दरम्यान होणारे वादावादी एकमेकांना घालून पालून बोलणं, म्हणजे त्या सत्याचा पंचनामा ह्या टास्क दरम्यान झालेल्या गोष्टी होत्या त्या. आणि म्हणून सगळी मराठी इंडस्ट्री पॅडीदादाच्या पाठीमागे उभा राहिल्या. आणि बिग बॉस याच्यामध्ये त्यांना ताकीद करत नाही, शिक्षा करत नाही, म्हणून बिग बॉस बॅन करण्याची मागणी सुद्धा व्हायला लागली बऱ्याच ठिकाणी. तर हा होता तो सत्याच्या प्रयोगचा कार्यक्रम आणि जान्हवी आणि पॅडीदाचे भांडण. तर पुढच्या वेळेला आपण बघूया बिग बॉसच्या घरात एक लय मोठी कॉमेडीची गोष्ट घडल्या. घनश्याम दरोडे, छोटा पुढारी यांच्या संदर्भात आहे. ते बोलूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. चला भेटूया तिकडं.